श्री स्वामी समर्थ. मी न्यूमरोलॉजिस्ट आहे. मी जे तुमचे आता जे कामं करून दिलेले असतात किंवा आता हे जे व्हिडिओ टाकते ह्यासाठी लोकांचे फोन येतात की त्यांना त्यांचा रिझल्ट खूप छान आल्याचे व्हिडिओ बघून उपाय करतात. त्यांना ज्यांचं नेम करेक्शन करून दिलं त्यांचे व्यवसाय आता चांगले चालायला लागले, त्यांच्या घरातल्या अडचणी त्यांच्यात दूर व्हायला लागले. ज्यांचे नेम करेक्शन केले, ज्यांचे जास्त विचार डोक्यात होते, सुचत नव्हतं, अशांना रुद्राक्ष दिले. खूप विचार डोक्यात असतात, विचार डोक्यात आहेत पण ते प्रत्यक्षात नाही आहेत, अशांना रुद्राक्ष दिलेत, नेम करेक्शन केलेत. आता त्यांचं डोकं शांत होऊन बरोबर मार्गी लागून जे काय काम करायचे त्याच्यात त्यांचं लक्ष लागायला लागले. त्यामुळे असे परिणाम आपल्याला खूप वेगवेगळे असतात. व्यवसायासाठी असतील किंवा कामासाठी असतील किंवा एखाद्या सर्व्हिसच्या ठिकाणी असतील, घरातले असतील, कोणत्याही व्यवसायावर किंवा कोणत्याही तुमच्या प्रश्नावर आपण उपाय देऊ शकतो. ठराविक वाटेल तसले प्रश्न विचारायचे नाही. त्यामुळं कसं आहे, तुमचे जे एक शिक्षणाबद्दल असतील, व्यवसायाबद्दल असतील, नोकरीबद्दल असतील, लग्नाबद्दल असेल, असे जे तुमचे प्रश्न आहेत, नवरा बायकोतली भांडणं असतील, असे विचारू शकता तुम्ही. आणि त्याच्यावर आपल्याकडं उपाय आहेत, रेमेडीज आपण खूप छान दिले जातात त्याच्यावर. पण त्याच्यासाठी तुमचं जे काय आहे ते व्हॉट्सअपला मला पाठवून तुमचं नाव इंग्लिशमध्ये, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण, त्याच्यानंतर आपली फी सांगितली जाते. आणि फी दिल्यानंतर, पे केल्यानंतर तुमचं जे काय आहे ते बघून, तुमचे जन्मतारीख किंवा नाव, पत्रिका बघून तुम्हाला उपाय दिले जातात. ते तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातात. आज आता एक उपाय करायचा म्हणजे कसं, कर्ज थोडंसं नील व्हावं, म्हणजे संपावं, ह्याच्यासाठी पैसे यायला पाहिजे, समोरून आपल्याला काम मिळायला पाहिजे, असं मिळावं, एवढ्यासाठी काय करायचं, रुईचं झाडाखाली की नाही 5 शुक्रवारी, रुईचं झाड असतं आपल्या आसपास कुठेही असतं किंवा जरा आजूबाजूला असेल तर 5 शुक्रवारी काय करायचं, रुईच्या झाडाखाली संध्याकाळी जायचं. जाताना एक पांढरी मिठाई अशी, आपण बत्ताशे घेतो तसे बत्ताशे घ्यायचे, एक बत्ताशा, फुलं पांढरी, दूध आणि एक हळदी कुंकू आणि पाणी, हे पूजेचं साहित्य घ्यायचं. ओवाळायला उदबत्ती, कापूर, हे घ्यायचं 5 शुक्रवारचं. 5 शुक्रवारचं दर शुक्रवारी कसं करायचं, जायचं रुईच्या झाडाला मुळात पाणी घालायचं, त्याच्यानंतर तिथं हळद कुंकू लावायचं, फुलं ठेवायची, नंतर अक्षता व्हायच्या, त्याच्यावरती एक ते जे आपण बत्ताशा नेला आहे तो बत्ताशा ठेवायचा, उदबत्तीनं ओवाळून, कापूर ओवाळून पूजा करायची, तिथं ठेवायचा. झाडाला प्रदक्षिणा घालायच्या, 11 घाला, 108 घाला, जेवढे तुमच्या जमतील तसं. आणि तिथं समोर बसून तुम्ही माझं धनप्राप्ती झाली आहे, माझ्या घरात सुख समृद्धी आली आहे, असं म्हणून तुम्ही तिथं पाया पडू शकता. असं 5 शुक्रवार करा. 5 शुक्रवारमध्ये तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होतील. हळूहळू रिझल्ट येतो, फास्ट येत नाही. काम हे करावंच लागतं. श्री स्वामी समर्थ.